हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, कारण थोडंफार आपण इथे म्युच्युअल फंड्सबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि जो बेसिक डाऊट असतो किंवा एक बेसिक कन्सेप्ट असते जी आपल्याला माहिती असली पाहिजे इन्व्हेस्टिंग करण्याच्या आधी, ती आता आपण बघूया. सो आजचा जो टॉपिक आहे तो आपला आहे की इक्विटी फंड वर्सेस इंडेक्स फंड. ओके, इक्विटी फंड वर्सेस इंडेक्स फंड. ठीक आहे. नाव पहिलं आपण बघूया इंडेक्स फंड बद्दल. इंडेक्स फंड काय आहे? ओके, इंडेक्स फंड जाणून घेण्यासाठी आधी तुम्हाला समजावं लागेल व्हॉट इज इंडेक्स. इंडेक्स जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर जर कोणी नाही, सगळेच शाळेत जातात. शाळेत वही अशी ओपन केली तर पहिलाच असायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 50 पर्यंत असायचे, 40 पर्यंत असायचे, 15 पर्यंत पण असायचे. त्याला आपण म्हणतो इंडेक्स. सो इंडेक्स इज व्हॉट, जर मी मार्केटच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर इंडेक्स मीन्स ग्रुप ऑफ कंपनीज. ओके, लेट सी. माझ्याकडे 10 जण मित्र आहेत, माझी 10 जण मित्र आहेत. त्यांचं एक ग्रुप, त्यांचं नाव आहे ए ग्रुप, किंवा बाकी 10 जण त्यांचं एका ग्रुप, त्यांचं झालं बी ग्रुप. सो त्या ग्रुपला आपण नाव दिलंय, राईट. मी प्रत्येक 10 जणांचं नाव घेतोय का, मी त्या ग्रुपचं नाव घेतोय, राईट. तर दॅट इज कॉल्ड इंडेक्स. मीन्स की ग्रुप ऑफ कंपनीज जे त्याची व्हॅल्यू डिसाईड करतात. ओके, सो व्हॅल्यू डिसाईड करताना आपण प्रत्येकाला वेगवेगळे एक स्पेसिफिकेशन दिलं जातं की ह्याचा एवढा भाग असणार आहे, त्याचा एवढा भाग असणार आहे, राईट. कोणाचं 10% वेटेज असेल, कोणाचं 5% वेटेज. सो वेटेजनुसार दिलं जातं. इंडेक्सबद्दल काय तर सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी. निफ्टीमध्ये जर एक एक्झाम्पल, निफ्टीमध्ये ज्या काही 50 कंपनीज आहेत त्या कंपनीचा जो पण व्हॅल्यू आहे ती तुमची निफ्टीची व्हॅल्यू आहे, बरोबर. सो इंडेक्स फंडला जर मला सांगायचं असेल तर इंडेक्स फंडमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तर टेक्निकली आपण त्या निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, त्या 50 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतोय. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बेनिफिट काय मिळतो की तुम्हाला एक बेनिफिट मिळतो की एक ऑन अँड ॲव्हरेज जर रिटर्न जर पाहिला तर तुम्ही 10, 12, 15% ऑन अँड ॲव्हरेज तुम्हाला कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये बघायला मिळतो, पण आणि इथे पण बघायला मिळतो. ओके, आणि डायव्हर्सिफिकेशन इथे तुम्हाला बघायला मिळतं. ओके, की तुम्ही कोणत्या एकाच स्टॉकमध्ये तर इन्व्हेस्ट नाही करता किंवा त्या पर्टिक्युलर एका 2, 3, 5, 6 स्टॉकमध्ये तर इन्व्हेस्ट नाही करत ना, तुम्ही त्या 50 स्टॉक्सचा छोटा छोटा जो भाग आहे ते विकत घेतात, राईट. सो डायव्हर्सिफिकेशन थोडंफार तुम्हाला इकडे बघायला मिळतं. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जर मी सांगायची म्हटली ह्यामध्ये, तर इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे की तुमचा जो रिटर्न असतो तो ऑलमोस्ट 12 ते 15च्या आसपास एक चांगला एक इंडेक्स फंडचा रिटर्न तुम्हाला बघायला मिळतो. टेक्निकली जर तुम्ही पाहिलात SIPsमध्ये वगैरे तरी तुम्हाला हा बघायला मिळेल इंडेक्स फंडचा रिटर्न. आणि ती एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये असते. ओके, सेकंडली जर मी ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल पॉईंट सांगायचं म्हटलं तर ह्याचा जो एक्सपेन्स रेशिओ असतो, एक्सपेन्स रेशिओ तो कमी असतो. कमी ते मराठीत कमीच लिहितो मी. एक्सपेन्स रेशिओ लो असतो. का लो असतो? कारण इथे तुम्हाला फ्रिक्वेंट रिसर्चची गरज नाही लागत. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जेव्हा जसा इंडेक्स परफॉर्मन्स करतो तसे तुमचे स्टॉक्स परफॉर्मन्स करणार आहे, तसा तुमचा ओव्हरऑल फंड परफॉर्मन्स करणार आहे. सो जे वेटेज आपण त्या इंडेक्सला देतो सेम वेटेजने आपल्याला हे करायचं आहे, राईट. तर रिसर्च तुमची इथे कुठेतरी खूप रिड्यूस होते. सो हा एक तुम्हाला बेनिफिट बघायला मिळतो, राईट. आणि तेच जर मी इक्विटी फंडबद्दल सांगायचं म्हटले ते, ओके, इक्विटी फंडमध्ये डायव्हर्सिफिकेशन मिळतं इंडेक्स फंडपेक्षा जास्त. मोर डायव्हर्सिफिकेशन. मोर डायव्हर्सिफिकेशन इन इक्विटी फंड. सिम्पल बघा, इंडेक्स फंडमध्ये आपण ज्या पर्टिक्युलर कंपनीज आहेत इंडेक्समध्ये त्याच्यामध्येच आपण इन्व्हेस्ट करू शकतो. इक्विटी फंडमध्ये जे पण ओव्हरऑल इक्विटीज आहेत त्या ओव्हरऑल इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो. सपोज जर मला वाटतं की हा स्टॉक नाही चालत आहे, मी लगेच इकडे काढून युनिट इकडे ट्रान्सफर करू शकतो, मग मी त्या स्टॉकमध्ये इथे शिफ्ट होऊ शकतो. एक सेक्टर नाही चालत आहे तर मी दुसऱ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, राईट. सो हा एक बेनिफिट तुम्हाला इक्विटी फंडमध्ये मिळतं. डायव्हर्सिफिकेशन दोघांकडे आहे, पण सर्वात जास्त तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळेल इक्विटी फंडमध्ये. ओके, रिटर्नचा जर मी बघितलं तर जर तुम्ही लॉंग रनमध्ये पाहिलात ना तर इंडेक्स फंडपेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला इक्विटी फंड देतो.
ओके, मी एक लॉंग रनबद्दल बघायला गेलो ना, मॅक्झिमम टाईम तुम्ही बघा कॅल्क्युलेट करा, इंडेक्स फंडपेक्षा जास्त रन तुम्हाला इक्विटी फंड देतो. रिझन बिहाइंड इट की डायव्हर्सिफिकेशन इकडे जास्त आहे. डायव्हर्सिफिकेशन खूप मॅटर करते आणि तिकडे जास्त आहे. सेफर थोडाफार खेळायचं इंडेक्स फंड, थोडी रिस्क घेऊ शकतो इक्विटी फंड. रिस्क पण तेवढी जास्त नाही, बट टेम्परेट जर थोडाफार रिस्क आहे, तुमचा नेचर आहे, तर तुम्ही यू कॅन गो विथ द इंडेक्स फंड. एक सिम्पल गोष्टमध्ये. ओके, एक्सपेन्स रेशो जर मी बघायचं म्हटलं तर एक्सपेन्स रेशो जरा जास्त असतो ॲज कम्पेअर इंडेक्स फंड. का? रिझन बिहाइंड इट, कारण ह्याला फ्रिक्वेंटली जी आहे ती रिसर्चची गरज लागते. जर हा स्टॉक नसेल तर मला दुसऱ्या स्टॉक्सची पण रिसर्च केली पाहिजे. सो एक कंटिन्युअस रिसर्च एन्व्हायरमेंट लागतो. त्यामुळे जे फंड मॅनेजर असतात, ज्या ओव्हरऑल जे असतात हे मॅनेज करणारे फंड्स, त्यांना टीम खूप ॲक्टिव्ह ठेवावी लागते ॲज कम्पेअर इंडेक्स फंड. त्यामुळे एक्सपेन्स रेशो थोडाफार जास्त असतो, नॉट लाईक मोर दॅन 1%, 1.5%, किंवा जो टेक्निकली पाहिला तर 1.5-2% पर्यंत कधी कधी एक्सपेन्स रेशो असतो. बट स्टील कम्पॅरेटिव्हली इंडेक्स फंड, जर तुम्ही इक्विटी फंडचा जर एक्सपेन्स रेशो पाहिला तर तो कमी असतो. ओके, सो हा एक बेनिफिट तुम्हाला इथे बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी बघायला म्हटलं तर केव्हा पण तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर इंडेक्स फंड आणि इक्विटी फंडमध्ये जर तुम्हाला कसं, तर तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट असेल थोडीफार, तर काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही इंडेक्स फंडमध्ये करा, काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही इक्विटी फंडमध्ये करा. जर रिस्क घेण्याचे चान्सेस जास्त तर 60% इन्व्हेस्टमेंट तुम्ही इकडे करा, 40% इकडे करा. थोडं कॉशियस आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट घेऊन 60% इकडे करा, 40% इकडे करा. सो फंडला तुम्ही थोडंफार मॅनेज करू शकता त्या बेसिसवरती. आणि ही रिसर्च स्वतः तुम्हाला करायची गरज नाही आहे, तुमचा फंड मॅनेजर स्वतः करतो. तुम्हाला फक्त इंडेक्स सिलेक्ट करता आला पाहिजे. ओके, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये काहीही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला म्युच्युअल फंडवरती अजून काही डिटेल व्हिडिओज पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.